आता इथं असं म्हणणं आहे की ही छोटी छोटी मुलं दर एपिसोड मध्ये माझा डब्बा गुल करतात, यांना कुणी अधिकार दिलाय? मला इथे चर्चा करायची, कुणीतरी माझ्यासोबत चर्चा करा, आत्ताच्या आत्ता करा. मी चालेल. चर्चा बंद, गरज नाहीये, यांनाच बोलू द्यात, मी निघतो. अरे ऐक ना, ह्या असल्या चर्चा बंदच होणार आहेत, कारण आता फक्त चर्चा आहे आमच्या पिल्लू आणि मट्टूच्या ठळक बातम्यांची. बघा आजच्या ठळक बातम्या. आजच्या ठळक बातम्या. डब्बू एक अत्यंत हुशार मुलगा ज्याच्याबरोबर फार वाईट प्रसंग घडला. एक दिवस डब्बू कार्टून बघत होता, तेवढ्यात त्याचे बाबा आले आणि त्यांना रिमोट वरती चक्क झडप घातली आणि कार्टूनचं चॅनल बदलून त्यांनी मॅच लावली. हे तू काय बोलतेस डब्बू? अगं मी डब्बू नाही, मी न्यूज रीडर आहे आणि डब्बूच्या घरच्या न्यूज सांगतोय. मग डब्बू कुठे आहे? डब्बू रागाने पाय आपटत आपटत घराबाहेर पडलाय आणि तो खूप संतापलाय आणि वैतागलाय. ए डबडे तू गप्पा वाच रे, तू ना जा. आत्ताच हातात आलेल्या बातम्या आहेत. एक रोमा नावाच्या आगाऊ मुलीने त्या एका मुलाला डबड्या असं म्हटलं आहे, म्हणून तो मुलगा अति म्हणजे फार चिडला आहे आणि तो तिला कधीही मारू शकतो. एकदा काय 10 म्हणतात डबड्या 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 डबड्या. ए तू काय म्हटलीस मला? थांब, तू आता माझ्या नाही ना मार खाल्लास? आई शपथ पडला. आताच मिळालेली बातमी आहे, त्याचा अपघात झालाय. हो, डब्बूचा अपघात झालाय. त्याची गाडी रुळावरनं पडली आहे आणि आणि तो खूप जखमी आहे, तर त्याला आता फर्स्ट एड लावत आहेत. खूप लागलं का रे? नाही, काही विशेष नाही. पण मग तुझ्या डोळ्यात अश्रू का आहेत? चांगलं कार्टून बघत होता ना मी, कशाला उगाच मॅच लावायची? कोणी लावली? अगं बाबांनी. थांब हा, आपण बाबांचं नाव सगळ्यांचं. हो हा, तर बाबांचं नाव आहे बाबा. त्यांना कधी कधी आपण डॅडी म्हणतो, कधी कधी पप्पा म्हणतो, काही म्हणतो, पण सख्खे बाबा ना एकसारखेच असतात. हो, आई सुद्धा. आपण आईला माई म्हणतो, मम्मू म्हणतो, आई म्हणतो, पण सगळ्या आया एकसारख्याच असतात. आणि माझे आई बाबा मला सतत म्हणत असतात, डब्बू कार्टून बघू नकोस, डोळे खराब होतील. मग डब्बू म्हणतो, मी काय करू? ग्राउंडवर जाऊ? मग बाबा म्हणतात, नको, कुठेतरी धडपडशील. मग परत मी म्हणतो, आई मग मी टेरेसवरती जाऊ? मग आई म्हणते, नको, खाली वागशील आणि पडशील. त्यापेक्षा चांगलं तू पुस्तक वाच, नाही तर झोपून जा. मग डब्बू कटकट करतो, ए आई हे नेहमीच आहे तुझं, शी. मग आई म्हणते, तुझ्या सुट्ट्या ना म्हणजे पिंडा आहे, पिंडा. अगं पिंडा नाही ग, पिढा. सॉरी, पिढा आहे, पिढा. आता मला वाटायला लागले की कधी तुझ्या सुट्ट्या संपतात आणि तुझी शाळा सुरू होते. मग डब्बूला शाळेची आठवण येते. मग तो वाट बघतो ही कधी शाळा सुरू होतीये ते. ये आता लवकरच शाळा सुरू होणार. कशा वाटल्या हे ठळक बातम्या? माझ्या घरी पण असा मट्टू आहे, माझ्या घरी पण असं पिल्लू आहे ज्यांना टीव्ही बघायचा असतो आणि मग आई बाबा वेगवेगळे चॅनल्स लावायला सांगतात आणि मग हे असेच प्रॉब्लेम्स होतात. पण मला आनंद काय होतोय की ह्या स्किटमधले जे विषय आहेत ना ते सगळ्यांच्या घरातले आहेत आणि सगळ्यांना माहीत असलेले हे विषय आहेत. त्यामुळे तुम्ही दोघांनी जो विषय मांडलात तो तुमच्या दोघांचा नाही आहे, सगळ्यांचा आहे. त्यामुळे तो आम्हाला खूप आवडला आणि तुम्ही आणखीन मेहनत करा, तो आणखीन चांगला होऊ शकतो. ओके, सो कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. सिग्नल दिखा दे, सिग्नल.